राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट. अरबी समुद्रात चक्राकार वारे. राज्यात पावसाचा जोर वाढणार. 5 ते 9 जुलै दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. पुणे हवामान विभागाचा अंदाज. कोकणाला ऑरेंज तर विदर्भ मराठवाड्याला येलो अलर्ट. नाशिकचे गंगापूर धरण 60% जास्त भरलं. गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला. गंगापूर धरणातून 5186 क्युसेकने गोदावरीत पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना मज्जाव. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने पाणी पातळीत वाढ. सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील अनेक मंदिरं पाण्याखाली. नालासोपाऱ्यात पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली. आचोळे, नागिनदासपाडा, संकेश्वर नगर आणि गालानगरमधील रस्त्यांवर पाणी. पावसाचा जोर दिवसभर राहिल्यास घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता. नाशिकमधील रामकुंडात पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं तरुण अडकला होता. स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमने तरुणाला बाहेर काढलं. या तरुणाला सुखरूप बाहेर काढल्याने दुर्घटना टळली. भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू. सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ. गोसाईखुर्द धरणाच्या 27 दरवाजांमधून विसर्ग सुरू. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. धुळ्यातील साक्री तालुक्यातील जामखेली धरण ओव्हरफ्लो. सांडव्यातून वाहणारं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. सांगलीच्या चांदोली धरणातून वारणा नदीत विसर्ग सुरू. 4500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सांगलीच्या चांदोलीमध्ये संततधार पावसामुळे छोटे मोठे धबधबे प्रवाहित. या परिसरात हिरवळ. पर्यटनासाठी आकर्षणाचंही केंद्रबिंदू. पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणारा पवना धरण 72% भरलं. पवना नदीपात्रात विसर्ग सुरू. 15 जुलैपर्यंत विसर्ग सुरू राहण्याची शक्यता. कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे परिसरातील नदी नाल्यांना मोठा पूर. सारण, बाक्सियाड, थुनाग, लांबाथच, जरोल, चुनी, कुकला आणि बाखली या भागांमध्ये मोठं नुकसान. राजधानी दिल्लीत पावसाची संततधार सुरू. पावसाच्या हजेरीमुळे दिल्लीकरांना दिलासा. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये मुसळधार पाऊस. धारहाली आणि सक्तो नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. अमेरिकेतील टेक्सासमध्ये पुरामुळे 51 जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता झाल्याची माहिती. मुसळधार पावसामुळे ग्वाडालुके नदीची पाण्याची पातळी 45 मिनिटात तब्बल 26 फुटांनी वाढली. मनसेच्या आंदोलनाची आशिष शेलार यांच्याकडून पहलगाम हल्ल्याची तुलना. पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या. आता इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत. मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य. पहलगामचे दहशतवादी तुमचे कुणी होते का? पळून कसे गेले? ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांचे आशिष शेलार यांना सवाल. अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही. हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय हे महाराष्ट्र पाहतोय. भाजप नेते आशिष शेलार यांचं वक्तव्य. मनसेची मान्यता रद्द करा. भारतीय हिंदू सेनेचं निवडणूक आयोग आणि राज्यपालांना पत्र. भाषेच्या नावाखाली होणारी मारपीट सहन करणार नाही. प्रमोद सिंह यांची प्रतिक्रिया. अडवाणींनी हिंदीला विरोध केला नाही. हिंदुत्व सोडलं नाही. तुमच्या मुलांनी 3 भाषा शिकाव्यात. इतरांनी शिकू नये हा तुमचा दुराग्रह. राज ठाकरेंच्या त्रिभाषा सूत्रावरील टीकेला आशिष शेलार यांचं उत्तर. शिंदेंनी आता नाश्त्याला ढोकळा फाफडा खाणं सुरू केलंय. त्यांची दाढी लोक कधी कापतील त्यांना कळणारही नाही. राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. आपण सन्मार्गाने चालावं, सुबुद्धीने चालावं. ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही पाहिलंच आहे. फडणवीसांची ठाकरेंवर टीका. देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर रडण्याचे कार्यक्रम सुरू करावे. पब्लिक है सब जानती है असं म्हणत लोकांची काल गर्दी केली. संजय राऊतांची टीका. एकाचं भाषण अपूर्ण, एकाचं अप्रासंगिक, संपूर्ण कार्यक्रम अवास्तव. हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय ते महाराष्ट्र पाहतोय. भाजप नेते शेलारांची ठाकरे बंधूंवर टीका. ठाकरे आणि मराठी माणसांची एकजूट महत्वाची. एकीचं आव्हान उभं करणं यातच महाराष्ट्राचं हित. ठाकरे बंधू मंचावर एकत्र आल्यानंतर रोखठोकमधून भाष्य.
ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्यात मिलिंद नार्वेकरांची अनुपस्थिती. मिलिंद नार्वेकर आषाढीच्या निमित्ताने पंढरपुरात दर्शनाला. सर्व पक्षांच्या संपर्कात असलेले नार्वेकर मोक्याच्या क्षणीच गायब कसे? विजय मेळाव्यातील अनुपस्थितीवरून राजकीय वर्तुळात चर्चा. मनसे नेते संदीप देशपांडे यांचा महायुतीच्या नेत्यांवर निशाणा. महायुतीच्या नेत्यांचा एकत्र फोटो पोस्ट करत देशपांडेंचा हल्लाबोल. सत्तेसाठी एकत्र आलेले बंधू या टीकेला फोटो पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर. विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेत. महायुतीच्या नेत्यांना काय बोलावं ते कळत नाही. संजय राऊतांनी महायुतीवर केली टीका. महानगरपालिकेसाठी ठाकरेंची धडपड सुरू. ठाकरेंचे अस्तित्व राहिलेलं नाही. उगाच हिंदी मराठीचा मुद्दा पुढे आणला जातोय. मंत्री गिरीश महाजन यांची ठाकरे बंधूंवर टीका. संजय गायकवाडांचा जन्म ठाकरे ब्रँडमधून झाला. दोन भाऊ एकत्र आल्याने काहींना पोटशूळ उठतोय. विजय वडेट्टीवार यांचा पलटवार. तर ठाकरे ब्रँड आता राहिला नाही अशी गायकवाड यांनी टीका केली होती. पुण्याच्या साळुंबराणी वाणाच्या भाताची बीज प्रक्रिया करून रोपवाटिका तयार. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली भात रोपे गादीवाफ्यावर टाकून नर्सरी तयार. शेतकऱ्याला आर्थिक लाभ होणार. गोंदियातील बाजारात भेंडीला चांगला दर. भेंडीला चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्याकडून भेंडीची लागवड. बाजारात भेंडीची मोठी मागणी. गोंदियात 5,500 हेक्टर क्षेत्रात सेंद्रिय शेतीद्वारे भाताचं उत्पादन. पूर्णपणे कीटकनाशक मुक्त उत्पादन असणार. गोंदिया जिल्ह्यात 2.19 लाख हेक्टर क्षेत्रात खरीप भात पिकाची लागवड. जळगावात पर्यावरण संवर्धनासाठी एक पेड मां के नाम हा उपक्रम सुरू. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला शुभारंभ. वर्ध्यात मगन संग्रहालय समितीचं देशी बीजदान अभियान. गुरुकुल विद्यानिकेतन शाळेकडून 80 प्रकारचे बीजदान. तिरगावात उपक्रम राबवण्यात येणार. परभणीच्या सेलूमधील बाजार परिसरातील अतिक्रमण हटवून जनावरांना आठवडी बाजार सुरू करा. माजी आमदार हरिभाऊ लहाने यांची मागणी. अतिक्रमण झाल्याने मागील काही वर्षांपासून पशुधन खरेदी विक्रीचा आठवडी बाजार बंद. परभणीच्या गंगाखेडमधील वडवणी ते कातकरवाडी या रस्त्याचं काम ग्रामस्थांनी थांबवलं. आमदार रत्नाकर गुट्टेंनी रस्त्याचं काम थांबवल्यानंतर गावाला भेट दिली. ग्रामस्थांच्या चर्चेनंतर रस्त्याचं काम पूर्ववत. भाईंदर पश्चिम येथील सुरभी हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी. धमकी खरी की खोटी याबाबत पोलिसांचा तपास सुरू. कल्याणमध्ये रीलसाठी पोलिसांचा गणवेश घालणाऱ्याला अटक. 19 वर्षीय तरुणाला खडकपाडा पोलिसांकडून अटक. आषाढीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या घरी चोरीची शक्यता. पोलीस आणि ग्रामसुरक्षा दलांना सतर्कतेच्या सूचना. चोरीच्या घटनांवर पोलिसांचं लक्ष. भंडाऱ्याच्या मोहाडीत चोरट्यांनी 2 दुकानं फोडली. चोरी करताना 2 चोरटे सीसीटीव्हीत कैद. जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या. व्यावसायिकांमध्ये धास्ती. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. भंडाऱ्यात मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्याला मारहाण. भंडाऱ्याच्या माटोरा तालुक्यातील प्रशांत विद्यालयातील प्रकार. कारधा पोलिसात मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल. दौंडमधील वारीला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 2 आरोपींना अटक. 3 दिवसानंतर आरोपी आमिर पठाण विकास सातपुतेला पकडण्यात यश. कोंढव्यातील अत्याचार प्रकरणात तरुणीने दिलेल्या तक्रारीबाबत संभ्रम. कोंढव्यातील अत्याचार प्रकरणात तरुणीच्या मित्राला नोटीस. पोलिसांना तपासात सहकार्य करण्याबाबत नोटीस. तरुणाला पुणे शहराबाहेर जाण्यास पोलिसांकडून मनाई. मुंबईत सावत्र वडील आणि रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. जन्म दिलेल्या आईनेच पैशांसाठी मुलीला वेश्याव्यवसाय ढकललं. चारकोप पोलिसांकडून आरोपी आई वडिलांसह 3 अटक. कल्याण कोळसेवाडी आणि विजयनगर परिसरात गाड्यांची तोडफोड. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. गोंदियातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 225 स्वयंसेवक शिक्षकांची नियुक्तीचे आदेश. शिक्षकांची कमतरता कमी होणार. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी निर्णय. अंमलबजावणी करण्याचे आदेश. न्यू इंडिया बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणातील 9वा आरोपी पवन जयस्वालला लखनौमधून अटक. जयस्वालच्या बँक खात्यात फसवणुकीतील 9 कोटी असल्याचं उघड.